त्यामध्ये पण असं लिहिलेलं आहे की कारण मी परमेश्वर तुझा देव तुला उजवा हात धरून म्हणत आहे, भिवू नको, मी तुला सहाय्य करतो. आमेन. प्रियानो, जर तुम्ही तुम्ही आणि मी अशा देवाची सेवा करत आहोत, तिथे सरळ लिहिलं आहे की मी तुला हात पण धरणार आहे आणि तुझं सहाय्य पण करणार आहे. हालेलुया. जिवंत देवाचं वचन आपल्याला सरळ सांगतं की मी तुला मदत करणारा परमेश्वर आहे. म्हणून देवाच्या वचनात लिहिलंय, बायबलचं सेंटर वचन आहे ना, भजन संहिता बहुतेक 118 मध्ये लिहिलंय की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा जिवंत देवावर भरोसा ठेवणं उत्तम आहे. कारण का? परमेश्वराला शरण जाणं उत्तम आहे. तर तुमचा आणि माझा सहाय्य करता कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून आपल्या कुठल्याच मनुष्यावर भरोसा ठेवणं ठेवलंच नाही पाहिजे. कारण का? तो मनुष्य आपल्याला 10 रुपये देईल, 10 लोकांना सांगत बसेल मी याला 10 रुपये दिले म्हणून उभा राहिलाय, नाही तर घरीच असता, मी याला घेऊन आले म्हणून असं झालंय. आणि त्या मनुष्याची काय आहे? तो स्वभाव आहे. आपण त्या स्वभावाला काय करू शकत नाही. पण ज्यावेळेस देव देतो ना, तेव्हा तो देव कोणाला बोलून दाखवत नाही की मी या लेकराला आशीर्वाद केलाय ना, पण आपण त्याची साक्ष देतो. त्या देवावर विश्वास ठेवला नाही, माझ्या जीवनात काय झालंय? आशीर्वाद मिळालाय, मला समाधान मिळालंय, माझ्या जीवनात प्रगती मिळाली. आपण साक्ष का देतो? कारण आपण तो अनुभव घेतला. म्हणून आपण ते गीत गातो ना, त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. म्हणून मला नेहमी तुम्हाला सकाळी आठवण करून द्यावं लागते की गॉड इज गुड ऑल द टाइम. हालेलुया. प्रत्येक क्षणामध्ये आपला देव चांगला आहे. तो चांगला आहे म्हणून आपण चांगले आहोत. हालेलुया. तो जर चांगला नसता तर आपणही कसे असतो? चांगले नसतो. जसा म्हणतात ना, बाप तसा बेटा आणि पुत्र तसे त्याचे पुत्र होतील ना. तर फार महत्त्वाचं आहे तुम्हाला आणि मला त्या देवाच्या हाताला समजणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून मत्त्याचे हे जुन्या करारामध्ये बघितलं तर मत्त्याचे 2 वचन वाचून आपण संपूया. मत्त्याचं 14 आणि 31 मध्ये असं लिहिलं आहे की येशूने तत्क्षणी पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, हे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास ना. या ठिकाणी पेत्राबद्दल असं म्हणण्यात आलं आहे की पेत्र आणि प्रभू येशू म्हणतात ना की एका समुद्रामध्ये ती घटना आहे की ज्यावेळेस म्हणतात ना की त्या समुद्रामध्ये मोठं वादळ येतं आणि सगळे चेले कसे होतात? घाबरायला लागतात. आणि त्या क्षणाला येशू काय करत असतो? पाण्यावरून चालत येत असतो आणि सगळे लोक पाहून काय म्हणतात? अरे भूत आला, भूत आला, भूत आला. पण येशू आवाज देऊन काय म्हणतो? अरे मी आहे. आणि ते म्हणतात, अरे तू येशू पाण्यावर चालत आहे तर मी पण पाण्यावर चालू का? आणि त्यावेळेस तो पेत्र काय करतो? पेत्र प्रभूला विचारतो, मी पण येऊ का? आणि परमेश्वर म्हणतो, ठीक आहे ये. आणि पेत्र काय करतो? त्या पाण्यावर चालायला लागतो. काय करतो? चालायला लागतो. आणि थोडा वेळ चालतो आणि तो खाली पडतो. आणि त्याच ठिकाणी परमेश्वर काय करतो? त्याचा पुढे हात धरतो आणि त्याला पाण्यातनं बाहेर काढतो आणि काय म्हणतो? हे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास ना. काय म्हणतो? हे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास ना. जर त्यांनी विश्वास ठेवला असता तो पण येशूबद्दल कसा राहिला असता? चालू राहिला असता. तर प्रियानो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की म्हणतात ना, तो कुठे बुडत होता? पाण्यामध्ये बुडत होता. पण त्यावेळेस परमेश्वराने त्याच्या हाताला काय केलेलं आहे? धरलेलं आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी इथे बसलेला कोणी व्यक्ती जर कर्जात बुडत असेल, आजारामध्ये बुडत असेल, घरी कुठल्याही गोष्टीमध्ये बुडत असेल, तर परमेश्वर हेच सांगताय की तू विश्वास ठेव, मी तुला हात धरून काय करणार आहे? त्यातनं बाहेर काढणार आहे. हालेलुया. आणि जर विश्वास नाही ठेवला तर देव काय म्हणेल? अल्पविश्वासू ना. त्यापेक्षा आपण काय म्हणायचं? विश्वासू असलेलं फार गरजेचं आहे. हालेलुया. आपण जर विश्वास ठेवला तर बुडण्याच्या आधीच परमेश्वर काय करेल? आपल्याला बाहेर काढेल. आणि परमेश्वर जसा पेत्र चालला की नाही, 1 मिनिट तरी चालला असेल की नाही, भले तो पाण्यात डुबला पण 1 मिनिट तरी चालला की नाही, तसं तुम्हाला आणि मला व्हायचं आहे. हालेलुया. तसं तुम्हाला आणि मला व्हायचं आहे. किती आपल्या जीवनात क्षण आले, आपल्याला त्या येशूबरोबर चालायचं. आणि बायबल लिहिलंय की त्यांनी त्याचा हात धरून त्याला तत्क्षणी उभं केले. तसं परमेश्वर या दिवसात तुम्हालाही उभं करणार आहे. हालेलुया. कारण आपण अशा देवाची सेवा करत आहोत की तो देव काय करत आहे? आपल्याला हाताने काय करत आहे? उचलत आहे. हालेलुया. आणि शेवटचं एक वचन वाचून आपण इथून आपण संपूया. 2 वचनं वाचून. मार्कचा 1 अध्याय आणि 41 वचन असं लिहिलं आहे की तेव्हा येशूला त्याचा कळवळा आला आणि त्यांनी हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, माझी इच्छा आहे की तू शुद्ध हो. आमेन. जिवंत देवाच्या वचनामध्ये सरळ परमेश्वर असं सांगत आहे की एक कोडी प्रभू येशूकडे आला आणि प्रभू येशूला त्याला बघून काय आला? कळवळा आला. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, ही घटना आपण भरपूर वेळा ऐकली आहे. कोडी व्यक्तीला काय करत आहे? कोणीच स्पर्श करत नाही. कोणी
त्याला हाताने धरत पण नाही. पण जिवंत देवाचं वचन काय सांगतंय की परमेश्वराचं वचन काय केलं, प्रभू येशूने त्याला जसं पाहिलं तर प्रभू येशूला काय आला, कळवळ आला आणि येशूने त्याला स्पर्श केले. काय केलं, स्पर्श केलंय. आणि त्या क्षणी त्याच्या जीवनातनं काय झालं की, आणि प्रभू काय म्हणतो, माझी इच्छा आहे तू काय हो, शुद्ध हो. हालेलुया. तर ह्या याच्यातनं मग तुम्हाला सांगायचं आहे की आपला जिवंत देवाची इच्छा आहे की त्याचा स्पर्श आपल्याला व्हावा. हालेलुया. आपण अशा देवाची सेवा करत आहोत की त्याचा स्पर्श आपला होणं फार गरजेचं आहे. हालेलुया. तुमची इच्छा आहे का तुम्हाला स्पर्श व्हावा ना? कारण आम्ही हेच वचनाद्वारे आम्ही दिघ्यामध्ये गेलो, तिथे देवाची सेवा केली आणि ते वचन प्रार्थना करत असताना माझ्या मुखात नाहीच निघालं. तर देवाचा एक स्पर्श झाला. तर देवाचा स्पर्श काय करतो, आपल्या जीवनातला वाईट भाग काय करतो, दूर करतो. आणि परमेश्वर त्या ठिकाणी पण कार्य केलं. आजही तुम्ही विश्वास ठेवला की देवाचा हात मला स्पर्श करेल, तर परमेश्वर तुमच्याही जीवनातला जो वाईट भाग आहे तो एका क्षणामध्ये काय करेल, परमेश्वर दूर काढून टाकेल. हालेलुया. कारण आपण अशा देवाची सेवा करत आहोत ना. आपल्या शेजारी सांगा, आपण अशा देवाची सेवा करत आहोत, तो तुम्हाला स्पर्श करणार आहे आणि तुमच्या जीवनातला वाईट भाग दूर करणार आहे. हालेलुया. आपण अशा जीवनाची सेवा करतोय. आणि शेवटचं एक वचन वाचलं, योहान 10:29 मध्ये असं लिहिलं आहे की मेरा पिता जिसने मुझे तुझको दिया है उन्हें मुझको दिया है कि सबसे बड़ा है. और एक मिनिट मराठीमध्ये वाचा एकदा. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. आमेन. प्रियांनो, ह्या वचनामध्ये सरळ लिहिलं आहे की पित्याच्या हातातून मला कोणी हिसकून घेणार नाही. आमेन. म्हणजे देवाच्या वचनात सरळ परमेश्वर सांगतोय की आपण अशा एका देवाची सेवा करत आहोत की देवाचा हात तुमच्यावरती आहे ना, त्याची सावली तुमच्यावरती आहे. त्यांनी तुम्हाला हाताने धरून सावरलेलं आहे. तो तुम्हाला एकटं पण सोडणार नाही आहे. तो तुम्हाला सांगतो की भिवू पण नको. वरून हे पण सांगत आहे की माझ्या हातातून तुम्हाला कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. आमेन ना. लोक किती तुम्हाला खेचायला प्रयत्न करतील, काय चर्चला जाऊन फायदा आहे. लोक किती तुम्हाला खेचायला प्रयत्न करतील, तू असा झाला, तू तसा झाला, पण परमेश्वर म्हणतो की मी माझ्या हातातनं तुम्हाला कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. आमेन. कोणीच तुम्हाला देवाच्या हातातनं हिसकावून घेऊ शकत नाही. कारण बायबलमध्ये लिहिलं आहे की देवाने आपले केस पण मोजलेले आहेत. हालेलुया. कुठली आई आपल्या बाळाचे केस मोजत नाही, पण परमेश्वर म्हणतो की वचनामध्ये लिहिलंय की मला तुझे केस पण माहिती आहेत, तुझ्या डोक्यावर किती आहेत. तू किती मोठा शहाणा असला, काही असला, देव म्हणतो मी तुला एवढं ओळखतोय. आणि म्हणतात ना, सगळ्यात जास्त आई आपल्या मुलांना ओळखते पित्यापेक्षाही. कसं माहिती आहे, बाप कधी ओळखतो, जेव्हा पोराला हातात घेतो ना. मी पण माझ्या लेकरांना कधी ओळखायला लागलो, जेव्हा मुलं माझ्या हातामध्ये आले. पण आई कधी ओळखते, 9 महिन्यापासून, जेव्हा ते बाळ पोटात असतं, कसं फिरतंय, काय करतंय, तिला सगळा स्पर्श काय करत असतो तो 9 महिने ती बघत असते. म्हणून म्हणतात ना की आई ही सगळ्यात जास्त आपल्या लेकरांना ओळखते. आमेन ना. जर देवाच्या वचनाप्रमाणे जर बघितलं की परमेश्वरानंतर आईलाही मोठं स्थान का देतात, कारण आई ही आपल्या मुलाची कशी काळजी घेते जसा देव काळजी घेतो. आमेन. म्हणून फार गरजेचं आहे की परमेश्वर आपल्या या वचनामध्ये लिहिलं आहे की आपण अशा देवाची सेवा करत आहोत, तो देव तुमच्या हातातनं तुम्हाला कधीच कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. आता लास्ट शेवटचं वचन पाहून आपण या ठिकाणी काय करूया, संपूया. योहानाचं 20 अध्याय आणि 27 वचनामध्ये असं लिहिलं आहे कि तब उसने थोमा से कहा, अपनी उंगली यहाँ लाकर मेरे हाथों में देख. मैंने अपने हाथ में लाकर पंजर में डाल और अविश्वासी नाही परंतु विश्वासी हो. आमेन. आणि मराठीत जर सांगायचं झालं शॉर्टकटमध्ये, तर येशूने म्हटले माझे हात पहा. वाच एकदा 20:27. थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर, माझे हात पहा. आपला हात पुढे करून माझ्या खुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा अस. आमेन. थोमा 12 चेलामध्ये एक असा चेला होता, त्याला असं म्हणत होतं की तो सगळ्यात अविश्वासी होता. तो म्हणतात ना की काही करण्याचं असेल, जो म्हणतो माहिती नाही इथं कोणतरी बसलाय, तो म्हणशील मी हात ठेवल्याशिवाय विश्वास नाही ठेवणार. आणि जसा येशू मेलेल्यातून उठतो, ज्यावेळी चेल्यांना भेटायला येतो, तर तो काय म्हणतो, तू खरंच तो येशू आहे का? तुझ्या हातामध्ये जे खिळे टोकलेत, मला हात घालून बघायचं आहे ना. त्या होलामध्ये काय करायचं आहे, हात घालून बघायचं आहे. जर माझा बोट गेलं
तर समजायचं तूच येशू आहे आणि तो करतो आणि देव त्याला काय करतो, परमिशन पण देतो. आणि देव जसंच तुझ्या बोटामध्ये हात घालतो आणि तो पण काय करतो, विश्वास ठेवतो हाच खरा येशू आहे की जो आमच्यासोबत 3.5 वर्ष राहिला. त्याने आमच्या पापांसाठी त्याला मारण्यात आलं, त्याला गाडण्यात आलं आणि देव त्याला त्यावेळेस म्हणतो की तू अविश्वासी नाही पण इथून पुढे काय हो, विश्वास हो. हालेलुया. प्रियानो, तो देवाचा हात काय दाखवतं ना, तो खिळा दाखवतो ना. तर प्रियानो, तो खिळा कशाला दाखवतो माहिती आहे काय, की त्यांनी त्याच्या हातामध्ये आपल्यासाठी वधस्तंभावरती काय केले, खिळे ठोकून घेतलेले. हालेलुया. त्यांनी आपण आतापर्यंत देवाचा हात बघितला की तो हात आपल्यासाठी, आपण अशा देवाची सेवा करत होतो की त्याचा हात आपली रक्षा करतो, सावरतो, सगळं करतो. पण आपल्या हाताने ज्या चुका केल्यात, जे पाप केले आहेत, त्याचं दंड तुमच्या आणि माझ्यावरती होऊ नयेत म्हणून त्यांनी त्या हातामध्ये पण काय केलेत, खिळे ठोकून घेतलेले आहेत. हालेलुया. कोण असं करेल का ना. जर समजा पोराने चुकी केली, आई वडील जातात का शाळेत, माझ्या पोराला मारू नका, माझा हात पुढे करतो ना. पण देवाने ते पण केलेलं आहे. हालेलुया. देवाने तळ हातामध्ये पण आपल्याला ठेवलं आहे आणि आपल्यासाठी त्या तळ हातामध्ये त्यांनी काय केलेत, खिळे पण घुसून घेतलेत. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगतंय की आपल्या हातातून कोणीच आपल्याला हिसकावून घेऊ शकत नाही. आमेन. कारण परमेश्वराच्या हातातून आपल्याला कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही, कारण देवाने काय केलेलं आहे, आपल्यासाठी रक्त सांडलेलं आहे. हालेलुया. त्याच्या रक्ताने तुम्ही आणि मी कसे आहेत, विकत घेतलेले आहोत. हालेलुया. तर प्रियानो, आज मला परत एकदा सांगायचं आहे की आपण अशा देवाची सेवा करत आहोत ना. आपण सुरुवातीपासून कोणी लिहिले, हां वाचा. आपण अशा देवाची सेवा करत आहोत. पहिला पॉईंट वाचा, काय लिहिलं आहे, तो आपल्याला अनाथ सोडणार नाही. आपल्या शेजारी सांगा, आपण अशा देवाची सेवा करत आहोत की तो आपल्याला अनाथ सोडणार नाही. हां, ओके. त्याच्यानंतर आपण अशा देवाची सेवा करत आहोत त्यांनी त्याचा हात आपल्यावरती ठेवला आहे. आपल्या शेजारी सांगा, त्याच्या हाताची छाया पण आपल्यावरती आहेत. आपण अशा देवाची सेवा करत आहोत ना. आपण अशा देवाची सेवा करत आहोत, तो आपल्याला उजव्या हाताने चालवेल. आपण अशा देवाची सेवा करत आहोत की त्यांनी आपल्याला काय केलं आहे, त्याचं म्हणतात ना, आपले नाव त्याच्या हातावर त्यांनी कोरून ठेवले आहेत. आमेन. आणि त्याचा जर त्याच हाताचा स्पर्श आणि तुम्हाला आणि मला झाला तर काय होईल, सगळे आजार पळून जातील, सगळे बंधनं तुटले जातील. जसं कोडी निघून गेला ना, कोड निघून गेला देवाचा एका स्पर्शाने. म्हणून रोज प्रियानो, जसं त्या कोडीने अनुभव घेतला असेल, तुम्हाला आणि मला घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बसताय तेव्हाला बोला, त्या कोड्याला स्पर्श केलेला आज मला देखील स्पर्श कर. ज्यावेळेस तुम्ही कुठे कामाला जाताय त्यावेळेस बोला की देवा तू मला स्पर्श कर, हे काम सगळं चांगलं होऊ देत. जिथे कुठे गडबड आहे देवाला सांग, देवा मला स्पर्श कर, ही गडबडी कशी होऊ देत, निघून जाऊ देत. ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल आता काहीतरी चुकीचं होतंय, त्याच क्षणी तुम्हाला त्या देवाचा स्पर्श मागणं गरजेचं आहे. हालेलुया. त्या कोडीच्या जीवनामध्ये काहीच नव्हतं, पण त्या कोड्याने काय केलं, देवाने बघून त्याला काय आला, कळवळा आला. आज तुम्हाला आणि मला पण देवाला बघून ना कळवळा येतो की माझे लेकरं गरिबीत नाही जगले पाहिजेत, माझे लेकरं कर्जत नाही जगले पाहिजेत, माझे लेकरं आजारात नाही जगले पाहिजेत. देवाची इच्छा आहे स्पर्श करायला, पण आपणच लांब पळतोय ना. आज आपल्या चर्चचं काउंट बघितलं तर 75-80 लोक चर्चला आहेत आपल्या, पण संडेच्या दिवशी आज बरेच लोक बहाणं सांगतात की मला झोप आली आहे, मी काम करून थकलो हप्ताभर. पण हे विसरतात देवाने त्यांना किती आशीर्वाद दिला आहे. आपण कामासाठी लोकांसाठी प्रार्थना केले, जॉब मिळाले, धन्यवाद देतात, गायब चर्चमधून. आजारी म्हणून चर्चला येतात, प्रार्थना केली, आजार बरे झाले, गायब चर्चमधून ना. पण देवाला अशा लोकांचा काय येत आहे, कळवळा येत आहे ना. म्हणून जेवढे चर्चचे लोक आहेत, देवाची ती पहिली आज्ञा आहे. देव कधी कधी म्हणत असेल, माझी पहिली आज्ञा विसरलात का तुम्ही ना. देवाची पहिली आज्ञा काय आहे, शब्बात दिवस पवित्र पाळ, माझ्याशिवाय तुझा दुसरा देव नसावा. शब्बात दिवस पवित्र पाळ. आपण पवित्र पाळतोय. शब्बात दिवस फार महत्त्वाचा आहे ना. कधी कधी जर असं पास्टरलाही भीती वाटते, जर मंडळीला जर सांगितलं मंडळीला राग येईल, काय येईल. पण संडे फार महत्त्वाचा दिवस आहे आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये राहण्याचं. जर तुम्ही आणि मी जर सवय लावली तर आपली लेकरं पण चर्चला येतील. नाहीतर एक दिवस येईल की तुमच्या लेकरांसाठी तुम्हाला पास्टरकडे जावं लागेल की माझ्या मुलांसाठी प्रार्थना करा, माझी मुलं बिघडलेत. कारण का, आपण जेव्हा ते अजान असताना त्यांना सवय लावली नाहीत. मी माझ्या आईवडिलांना कधी कधी धन्यवाद देतो की आम्हाला लहानपणापासून भले वर्षातनं 2-3 वेळा तरी जायची चर्चला घेऊन, पण ते आम्हाला चर्चचा मार्ग त्यांनी दाखवला. आमचा हात पकडून ट्रेनमधून घेऊन जायचे.
परत बस पकडून जायचे, ऑटोमध्ये कधी कधी फटके खायचे, सकाळी लवकर नाही उठलं ना, भरपूर असं त्रास सहन करून संडेच्या दिवशी आम्ही पण बोलायचो एकच संडे झोपू दे, पण नाही, त्यावेळेस ते उठवायचे आणि सांगायचे नाही आपल्याला चर्चला जाणं गरजेचं आहे ना. त्याच्यामुळे कुठेतरी फार गरजेचं आहे प्रियानो, संडे हा आपला कुठे गेला पाहिजे, देवाच्या उपस्थित गेला पाहिजे. तुम्ही जर देवाला प्रथम स्थान दिलं तर देव का ना तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देणार. आपल्या जीवनात आशीर्वाद न असण्याचं कारण हेच आहे की आपण देव सोडून आपल्या कामाला महत्त्व देतो, परिवाराला महत्त्व देतो, इकडे तिकडे फिरायला जायचं महत्त्व देतो. ते इम्पॉर्टंट आहे का देव इम्पॉर्टंट आहे ना. ते जर आपल्याला समजलं तर पास्टरला सांगायची गरज नाही आहे ना. मग तुमच्या जीवनात कसे आशीर्वाद भेटत नाही ते शेजाराला पण कळेल की यांच्या जीवनात का आशीर्वाद आहेत ना. आज आपण कुटुंबामध्ये आपल्या चर्चमध्ये बरेच लोक बघत आहोत जे रेग्युलर संडे येत आहेत, त्यांच्या जीवनात देवाने काय केलेलं आहे, आशीर्वाद मोकळे केले आहेत. त्यांनी त्यांच्या कामाचं बलिदान केलं आहे, पण त्यांचं प्रतिफळ पुढच्या हप्त्यामध्ये देवाने काय दिलं आहे, दुगुणा दिलेला आहे. हालेलुया. काही लोक घरी बसूनही संतुष्ट आहेत, काही लोक मेहनत करून पण संतुष्ट नव्हते, पण संतुष्ट काय आहेत, कारण देवाचा हात त्यांच्या परिवारामध्ये. हालेलुया. त्या हाताचा त्यांनी काय केलेला आहे, अनुभव घेतला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणतात ना, आपल्याला 10वा हिस्सा पण देणं गरजेचं आहे. आपण देवाकडनं लाखो रुपये विचार करतो की परमेश्वर असं द्यावा तसं द्यावा, पण आपण खरंच इमानदारीने दशमांश देतोय का, फार महत्त्वाचं. आपला 10वा हिस्सा देणं गरजेचं आहे. जर तुम्ही 10वा हिस्सा देत आहेत, परमेश्वर 90% काय करेल, तुमची सुरक्षा करेल. मी आज हे का सांगत आहे, कारण 2024 संपत आलं आहे. 25व्या वर्षी आपल्याला थोड्याच काही दिवसातच आपण काय करणार आहे, प्रदापन करणार आहे. आणि पास्टरची इच्छा आहे की त्याची मंडळी गरिबीत न राहावी. पास्टरची नाही, ही देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही आजारात नसावं, देवाची इच्छा आहे की तुम्ही संकटामध्ये नसावं. फार गरजेचं आहे. काही वेळेस म्हणतात ना की आम्ही प्रार्थना करून दमतो, अजूनही आजार बरा का होत नाही. कारण का, देवाचं वचन ऐकतात, नंतर जसं वागायचं तसं घरी वागतात. मग कसं देव आशीर्वाद देईल. जर आज आपण ऐकलं की विश्वास ठेव, देवाचा हात माझ्यासोबत आहे, आपण अशा देवाची सेवा करत आहोत, आणि घरी गेल्यावर तोच हात दुसऱ्यावरती उगारलं तर काय होईल ना. कसा देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद करेल. तो फार महत्त्वाचा आहे की संडेला तुम्ही इमानदारीने चर्चला या. हालेलुया. मी पालक या नात्याने सांगत आहे, जर तुम्ही संडे 365 दिवस जर चर्चला येत आहेत तर आणि दशमांश देत आहेत आणि रोज बायबल वाचतायत, प्रार्थना करतायत, तर तुम्हाला मी आजच सांगेन की तुमच्या जीवनातला वाईट भाग ना एका क्षणात दूर होईल. कारण का, ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करणार, संडे चर्चला येणार, रोज तुम्ही देवाच्या स्पर्शाचा अनुभव करणार. हालेलुया. जसं दादाने सांगितलं, आज स्तुती आराधना करत असताना देवाने त्यांना स्पर्श केलं. त्यांना काय, आपल्याला बसलेल्यापैकी आपल्यालाही देवाने काय केलेलं आहे, स्पर्श केलं आहे. कुठे ना कुठेतरी ते एका गीताच्या शब्दाचा काय झालं, आपल्याला स्पर्श झाला. आणि तो एकच स्पर्श काफी असतो. असं नाही आहे की तो 20 मिनटं गाणे गात आहेत म्हणून तो 20 मिनटं देवाचा आत्मा आपल्यावर येईल. जर अनुभव घेतला ते पण येईल, पण तो एक स्पर्श फार महत्त्वाचा असतो, जो आपल्या हृदयाला काय करतो, शुद्ध करतो. तो हृदयाला काय करतो, एक चांगलं मन आपलं तयार करतो देवाची आराधना करण्यासाठी. तर आज या 2024चा आपला हा लास्ट संडे आहे. तो प्रियानो, इथून पुढे कधीच विसरू नका, आपण अशा देवाची सेवा करत आहोत, त्याचा हात नेहमी आपल्यासोबत आहे. हालेलुया. त्याचा हात तुम्हाला म्हणतात ना, तर पित्याचा हात तुम्हाला कोणीच हिसकावून घेणार नाही. शैतान तुम्हाला वाईट मार्गाकडे नेल, व्यसनाकडे नेल, पण परमेश्वराचा हात जर तुमच्या हातात आहे तो तुम्हाला जाऊन देणार नाही. हालेलुया. हालेलुया ना. तर का आपण उत्साहित आहोत. पण इथून पुढून घरी जात असताना ना, पास्टरच्या हातापेक्षा देवाच्या हाताचा अनुभव घ्या. हालेलुया. मी कधी अवेलेबल आहे, कधी अवेलेबल नाही आहे, पण परमेश्वर 24/7 अवेलेबल आहे. हालेलुया. ज्यावेळेस वाटतंय माझा फोन लागत नाही, गुडघ्यावर या तुम्ही. मनीषाताईचा फोन लागत नाही, गुडघ्यावरती या तुम्ही. देवाचा स्पर्श तुम्ही तेव्हाच बघताल. कारण का, त्यावेळेस तुम्ही कसं महसूस करणार, आता आमच्यासाठी कोण प्रार्थना करणार, आता आम्ही एकटे राहिलो. आणि बायबल का सांगते, मी तुला अनाथ नाही सोडणार. हालेलुया. जर पास्टरची प्रार्थना ऐकतो, तुमची नाही ऐकणार. ज्या देवाची सेवा तुम्ही करतोय त्याच देवाची सेवा मी पण करत आहे. हालेलुया. जो देव तुमचा हात धरलाय त्याच देवाने माझा हात धरलाय. जो देव तुम्हाला म्हणतात ना सावलीमध्ये ठेवलंय, मला पण त्याच देवाने काय केलेलं आहे, सावलीमध्ये ठेवलंय. ज्या देवाने तुमच्या पापासाठी त्या क्रुसामध्ये म्हणतात ना खिळे घुसवलेत, आपल्या हातामध्ये खिळे टोकून घेतलेत, तेच देव काय केलंय, माझ्याही पापासाठी देवाने काय केलेत, हातामध्ये खिळे खडकून घेतलेले आहेत. तर तुम्हाला आणि मला समजणं फार गरजेचं आहे. आपण जर देवाच्या आज्ञा पाळलात तर आज्ञा पालनामध्येच काय आहेत, आशीर्वाद आहेत. हालेलुया.
जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल तर तुम्ही हे वर्ष संपत आलंय, पण पुढच्या वर्षापासून तुम्ही प्रयत्न करा की मी आशीर्वादी जीवन जगणार. हालेलुया. आपल्या शेजारी सांगा, मी आशीर्वादी जीवन जगणार, मी निरोगी जीवन जगणार ना, आणि मी गरिबीत नाही राहणार. हालेलुया. आणि मी विश्वास ठेवतो की 2025 आपल्या सर्वांसाठी आर्थिक भरभराटीचा असणार आहे. हालेलुया. 2025 आपल्या पूर्ण जीवन जलपरीमध्ये कोणीच आजारी पडणार नाही ना. थोडा मोठा सर्दी खासी आहे, पण तुम्ही विश्वास ठेवला ते पण स्पर्श नाही करणार. हालेलुया. आणि हे लक्षात ठेवणं त्यासाठी गरजेचं आहे की त्या देवाचा हात माझ्यासोबत आहे. हालेलुया. आपण अशा देवाची सेवा करत आहोत. हालेलुया. जर कोणी सांगितलं तर देवाची साक्ष सांगायची, तुम्ही हे सांगू शकतात, आम्ही अशा देवाची सेवा करत आहोत, अशा चर्चला जातो, त्याने आमचा हात धरलेला आहे. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस हे लक्षात ठेवताल त्यावेळेस तुम्हाला कधीच स्वतःला एकटेपणा जाणवणार नाही, कधीच तुम्हाला असं मनामध्ये पण कल्पना येणार नाहीत. कारण का? तो सर्व काही करू शकतो. हालेलुया. आणि तोच आपल्याने, तुमच्या आणि माझ्यावरती कसा आहे, प्रेम करणारा महान